अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला वाटतं सरस ठरेल, कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहे, गांभीर्य आहे का ज्या अर्थी गेल्या 4 वर्षांमध्ये शासनाचा सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या 2च मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, इथे शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. मोर्चाला गालबोट लागलेला आहे, पोलिसांना धक्काबुक्की मोठ्या प्रमाणात नाही 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 प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावरं इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल, पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावरं बाजूला ठेवा, जनावरांना काही काय माहिती फक्त कोण कोण आले त्यांना बाहेर घेऊन येते. मॅडम सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी तुमचं योग्य चालवलं वाटतंय का आणि शेतकऱ्यांच्या बाबत ते संवेदनशील वाटतात का? आता हे शेतकऱ्यांनी सांगावं. गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त टेक्निकल गोष्टी सांगतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन. हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार, दिशा काय असणार? हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर, पण आज तर मी वर्तमानपत्रातलं वाचलं की ते विचार करतात की वसुबारसच्या दिवशी काहीतरी शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत. तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि डिबेंचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता यावा. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं, त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत, त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करेन. मी आणलं पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः काढलेला नाहीये. दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये. लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली, त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला, मी त्यांच्या सोबत आहे. मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही. हे बघा, शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून. आणि जर आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा पहिले पाऊल आहे असं म्हणावं लागेल का शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्याचा? हे बघा, ही गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्याच तोंडावरती होईल असं केलं नव्हतं किंवा हे कोणाला माहिती नव्हतं. तर ही गोष्ट योगायोगाची झालेली आहे. लोक संतप्त आहेत. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा. निवडणुकांचा हा उद्देश नाही. हा एक गरीब शेतकऱ्याचा दिवाळीसाठी मिळावेत, कारण त्यांचंच दूध शेवटी तुम्ही घेऊन त्या नफ्यातला 4 पैसे जादा मिळावे नक्कीच भावना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.